मित्रांनो, काहींचे केस दिवसेंदिवस पातळ होत आहे, तर काहींचे वयाच्या आधीच पांढरे होऊ लागले आहे. धूळ, प्रदूषण, तणाव आणि पोषणाची कमतरता यामुळे केसांचे नैसर्गिक सौंदर्य हरवत चालले आहे. आपण महागडी हेअर प्रॉडक्ट्स वापरतो, विविध घरगुती उपाय करून पाहतो, पण अनेकदा त्याचा परिणाम काही दिवसांपुरताच मर्यादित राहतो. कारण खरी समस्या केसांच्या बाहेर नसून शरीराच्या आत सुरू झालेली असते. रात्री आपण गाढ झोपेत असताना शरीर स्वतःची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करण्याचे महत्त्वाचे काम करत असते. हाच तो काळ असतो जेव्हा केसांच्या मुळांपर्यंत आवश्यक पोषक घटक पोहोचले तर त्यांची वाढ अधिक जोमाने होऊ शकते. म्हणूनच रात्री झोपण्यापूर्वी योग्य नैसर्गिक पदार्थांचे सेवन करणे केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण अशाच 5 प्रभावी आणि नैसर्गिक पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत, जे केसांना आतून पोषण देऊन त्यांना मजबूत, दाट आणि निरोगी बनवण्यास मदत करू शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी सांगितलेला पदार्थ अनेकांना माहितीच नसलेला पण केसांसाठी खरोखरच अमूल्य ठरू शकतो. मित्रांनो, अक्रोड हा फक्त बुद्धी वाढवणारा सुकामेवा नसून केसांच्या आरोग्यासाठीही अत्यंत उपयुक्त मानला जातो. आपल्या डोक्यावरील प्रत्येक केसाची सुरुवात त्याच्या मुळापासून होते आणि जर मुळांनाच योग्य पोषण मिळाले नाही तर केस गळणे, कोंडा होणे, केस निस्तेज दिसणे अशा अनेक समस्या सुरू होतात. अक्रोडमध्ये असलेले ओमेगा 3, ओमेगा 6 फॅटी ऍसिड्स डोक्याच्या त्वचेला आतून पोषण देतात आणि तिचा नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे स्कॅल्प कोरडी पडत नाही, खाज आणि कोंड्याचा त्रास कमी होतो आणि केसांची मुळे अधिक मजबूत बनतात. याचा परिणाम असा होतो की केस सहज तुटत नाही आणि गळण्याचे प्रमाणही हळूहळू कमी होऊ लागते. जसे एखाद्या झाडाला नियमित पाणी आणि सुपीक माती मिळाली तर त्याची मुळे मजबूत होऊन झाड भरभराटीला येतं, त्याचप्रमाणे अक्रोडमधील पोषक घटक आपल्या केसांच्या मुळांना आवश्यक बळ देऊन त्यांची वाढ अधिक निरोगी बनवतात. अक्रोडचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये भरपूर प्रमाणात बायोटिन म्हणजेच व्हिटॅमिन B7 आढळते. हे असे जीवनसत्व आहे जे केसांची गुणवत्ता सुधारण्यासाठी विशेष ओळखले जाते. अनेक महागड्या हेअर सप्लिमेंट्स आणि केसांसाठीच्या उत्पादनांमध्ये बायोटिनचा समावेश ह्याच कारणामुळे केला जातो. बायोटिन केसांना अधिक लवचिक बनवते, त्यामुळे विंचरताना किंवा बांधताना केस मधूनच तुटण्याची समस्या कमी होते. याशिवाय अक्रोडमध्ये असलेले कॉपर आणि पोटॅशियम हे खनिज केसांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे अकाली पांढरे होणाऱ्या केसांचा वेग कमी होण्यास हातभार लागू शकतो. उदाहरणार्थ, अनेक लोक रोज केसांवर महागडी सिरम्स, तेल किंवा मास्क वापरतात, पण शरीराला आतून योग्य पोषण मिळालं नाही तर त्याचा परिणाम मर्यादितच राहतो. अक्रोड सारखे नैसर्गिक अन्न केसांना आतून पोषण देऊन त्यांचे खरे आरोग्य सुधारण्याचे काम करते. रात्री झोपण्यापूर्वी 2 अक्रोड खाण्याची सवय केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. अक्रोड काही तास पाण्यात भिजवून खाल्ल्यास ते अधिक मऊ होतात आणि अनेकांना ते पचायलाही सोपे जातात. रात्री झोपल्यानंतर शरीर दुरुस्ती आणि पुनर्बांधणीच्या प्रक्रियेमध्ये अधिक सक्रिय असते. अशा वेळी अक्रोडमधील हेल्दी फॅट्स, बायोटिन आणि इतर पोषक घटक शरीरातील पेशींना आवश्यक पोषण पुरवतात, ज्याचा सकारात्मक परिणाम केसांच्या मुळांवरही होऊ लागतो. मित्रांनो, नियमितपणे हा छोटासा आहारातील बदल केल्यास काही आठवड्यांनंतर केस अधिक दाट, मजबूत आणि नैसर्गिक चमकदार दिसू लागतात. अर्थातच यासोबत पुरेशी झोप, संतुलित आहार आणि तणावावर नियंत्रण ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. छोट्या सवयींचा सातत्याने अवलंब केल्यास मोठे बदल घडू शकतात आणि अक्रोड हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. मित्रांनो, जर तुमचे केस सतत गळत असतील, विंचरताना हातामध्ये केसांचा पुंजका येत असेल किंवा केसांची जाडी दिवसेंदिवस कमी होत असेल तर फक्त बाहेरून तेल लावून उपयोग होत नाही. केसांना आतून योग्य पोषण मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे. यासाठी मेथीचे दाणे आणि गूळ यांचे मिश्रण हा एक अतिशय प्रभावी नैसर्गिक उपाय मानला जातो. मेथीमध्ये फॉलिक ऍसिड, व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन K, प्रथिने आणि निकोटिनिक ऍसिड यांसारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. हे घटक केसांच्या मुळांना आवश्यक पोषण देऊन त्यांना मजबूत बनवण्यास मदत करतात. तसेच मेथीमधील नैसर्गिक गुणधर्मांमुळे डोक्यातील कोंडा, खाज आणि कोरडेपणा कमी होण्यासही हातभार लागू शकतो. जसे एखाद्या घराचा मजबूत पाया संपूर्ण इमारतीला आधार देतो, त्याचप्रमाणे निरोगी मुळेच केसांना दाट, मजबूत आणि चमकदार बनवत असतात. त्यामुळे मेथीचा नियमित आणि योग्य प्रमाणात वापर केसांच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या उपायामध्ये गुळाची भर पडली की त्याचे फायदे आणखीनच वाढतात. गुळामध्ये असलेले लोह म्हणजेच आयरन आणि इतर खनिजे शरीरातील रक्त निर्मितीला आधार देतात, तर मेथीतील पोषक घटक पचनसंस्था आणि चयापचय सुरळीत ठेवण्यास मदत करतात.
आयुर्वेदानुसार पचन नीट न होणं, बद्धकोष्ठता किंवा शरीरातील वाढलेली उष्णता यांचा परिणाम केसांच्या आरोग्यावरही दिसून येऊ शकतो. अशा वेळी मेथी आणि गुळ यांचे संयोजन शरीराला संतुलित ठेवण्यास मदत करू शकते. उदाहरणार्थ, अनेक लोक दिवसभर धावपळ, ताणतणाव आणि अनियमित खाण्यामुळे पचनाच्या समस्या अनुभवत असतात. अशा व्यक्तींनी कितीही महागडी हेअर प्रॉडक्ट्स वापरली तरी अपेक्षित परिणाम मिळत नाही. पण जेव्हा शरीर आतून पोषित होते आणि पचन सुधारते तेव्हा त्याचा सकारात्मक परिणाम केसांच्या गुणवत्तेवरही दिसू लागतो. त्यामुळे हा उपाय केवळ केसांसाठीच नाही तर संपूर्ण शरीराच्या पोषणासाठीही उपयुक्त ठरू शकतो. मित्रांनो, हा उपाय करण्याची पद्धतही अगदी सोपी आहे. रात्री झोपण्यापूर्वी अर्धा चमचा मेथी दाण्यांची पावडर किंवा काही तास भिजवलेली मेथी, त्यासोबत थोडासा सेंद्रिय गुळ खाऊन वरून कोमट पाणी प्यावे. मेथीची किंचित कडू चव गुळाच्या नैसर्गिक गोडव्यामुळे सहजपणे खाल्ली जाऊ शकते. रात्री आपलं शरीर विश्रांती घेत असताना पेशींच्या दुरुस्तीची प्रक्रिया अधिक सक्रिय असते. अशा वेळी ह्या मिश्रणातील पोषक घटक शरीरामध्ये हळूहळू कार्य करून केसांच्या मुळांना आवश्यक पोषण मिळण्यास मदत करतात. काही आठवड्यांच्या नियमित सवयीनंतर केस गळण्याचे प्रमाण कमी झाल्याची, केस अधिक मजबूत झाल्याची आणि नव्या केसांची वाढ जाणवू लागल्याची अनुभूती अनेकांना येऊ शकते. मित्रांनो, अर्थातच ह्यासोबत संतुलित आहार, पुरेशी झोप आणि तणाव कमी ठेवण्याची सवय जोपासली तर ह्या नैसर्गिक उपायाचा अधिक चांगला परिणाम दिसून येऊ शकतो. अनेकांना वाटतं की केस गळण्यामागे फक्त शॅम्पू, तेल किंवा प्रदूषण कारणीभूत असते. पण अनेक वेळा खरी समस्या शरीराच्या आतमध्ये होत असते. जर शरीरामध्ये लोह कमी असेल किंवा हिमोग्लोबिनची पातळी घटली असेल तर केसांच्या मुळांपर्यंत पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन आणि पोषक घटक पोहोचत नाही. परिणामी केस कमकुवत होतात, त्यांची वाढ मंदावते आणि केस गळण्याचे प्रमाण वाढते. अशा परिस्थितीमध्ये काळे मनुके हा एक सोपा, परवडणारा आणि पौष्टिक पर्याय ठरू शकतो. कारण त्यामध्ये लोहासोबत अँटीऑक्सिडंट्स आणि इतर आवश्यक पोषक घटकही असतात. समजा एखाद्या झाडाच्या मुळांपर्यंत नियमित पाणीच पोहोचत नसेल तर ते झाड हळूहळू कोमेजू लागते. पण जेव्हा मुळांना पुन्हा भरपूर पाणी आणि पोषण मिळते तेव्हा त्यावर नवीन पालवी फुटू लागते. मित्रांनो, आपल्या केसांचेही अगदी तसेच आहे. शरीरात योग्य रक्ताभिसरण आणि पोषण मिळाल्यास केसांच्या मुळांना बळ मिळते आणि त्यांची वाढ चांगली होण्यास मदत होते. त्यामुळे शरीरातील पोषणाची कमतरता भरून काढणे हे केसांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरते. मित्रांनो, ह्यासाठी सकाळी 8 ते 10 काळे मनुके 1 कप पाण्यामध्ये भिजवून ठेवा. रात्री झोपण्यापूर्वी ते नीट चावून खा आणि त्यानंतर तेच पाणी प्या. हा उपाय संतुलित आहारासोबत नियमित केल्यास शरीराला लोह मिळण्यास मदत होऊ शकते. पण मित्रांनो, केस गळण्याची कारणे अनेक असू शकतात. त्यामुळे लोहाची कमतरता असल्याचा संशय असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी करून घेणे अधिक योग्य ठरते. भोपळा खाल्ल्यानंतर त्याच्या बिया अनेक जण टाकून देतात. पण ह्याच बियांमध्ये केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले अनेक पोषक घटक दडलेले असतात. विशेषतः झिंक, मॅग्नेशियम, प्रथिने, चांगले फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्स यांचा त्यामध्ये उत्तम स्रोत असतो. झिंक हे खनिज केसांच्या मुळांची देखभाल, नवीन पेशींची निर्मिती आणि केसांच्या ऊतींच्या दुरुस्तीसाठी महत्त्वाची भूमिका बजावते. शरीरात झिंक कमी झाल्यास काही लोकांमध्ये केस गळणे वाढू शकते. मित्रांनो, ह्याचा विचार घराच्या छपराप्रमाणे करा. छताला जर वेळोवेळी मजबूत साहित्य मिळाले नाही तर ते कमकुवत होऊ लागते. पण योग्य वेळी देखभाल आणि दर्जेदार साहित्य वापरलं तर ते अनेक वर्ष टिकते. भोपळ्याच्या बिया केसांच्या मुळांसाठी अशाच प्रकारचे पोषण पुरवतात. काही संशोधनांमध्ये असेही दिसून आले आहे की भोपळ्याच्या बियांतील काही नैसर्गिक संयुगे केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. मात्र त्यांचा परिणाम प्रत्येक व्यक्तीत सारखाच असेल असं नाही. रोज रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा भाजलेल्या भोपळ्याच्या बिया चावून खाण्याची सवय तुम्ही लावू शकता. या बिया संतुलित आहाराचा भाग म्हणून घेतल्यास शरीराला अनेक महत्त्वाचे पोषक घटक मिळतात. मात्र फक्त एका पदार्थावर अवलंबून न राहता संपूर्ण पोषण, पुरेशी झोप आणि तणाव नियंत्रण यांना देखील तितकेच महत्त्व द्यायला हवे. केस मजबूत ठेवण्यासाठी फक्त बाहेरून तेल लावणे पुरेसे नसते, तर शरीराला आतून योग्य पोषण मिळणे देखील तितकेच गरजेचे असते. बदामामध्ये व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, हेल्दी फॅट्स आणि प्रथिने असतात, जे केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानले जातात. दुसरीकडे दुधामधील प्रथिने आणि कॅल्शियम शरीराच्या विविध ऊतींसाठी महत्त्वाचे असतात. केस हे मुख्यतः केराटिन नावाच्या प्रथिनापासून बनलेले असल्याने पुरेसे प्रथिनयुक्त अन्न घेणे आवश्यक असते. ह्याचे एक सोपे उदाहरण म्हणजे घर बांधताना मजबूत विटा आणि सिमेंट लागते. साहित्य जर दर्जेदार नसेल तर कितीही सुंदर रंग दिला तरी घर मजबूत राहत नाही.
त्याचप्रमाणे केसांना बाहेरून कितीही महागडी उत्पादने वापरली तरी जर शरीरात पोषणाची कमतरता असेल तर अपेक्षित परिणाम मिळणे कठीण जाते. याशिवाय चांगली आणि गाढ झोप शरीराच्या दुरुस्तीच्या प्रक्रियेस मदत करते. तणाव कमी राहिल्यास काही लोकांमध्ये केस गळतीही कमी होऊ शकते. रात्री झोपण्याच्या सुमारे अर्धा तास आधी 4 ते 5 भिजवलेले सोललेले बदाम खा आणि त्यासोबत 1 ग्लास कोमट दूध प्या. जर दूध पिणे शक्य नसेल तर फक्त बदामही खाऊ शकता. हा उपाय संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप यांसोबत केल्यास केसांच्या आरोग्यासाठी चांगली सवय ठरू शकते. पण मित्रांनो, जर केस गळणे दीर्घकाळ सुरू असेल तर त्वचारोग तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. नैसर्गिक उपाय हे शरीरावर अतिशय सुरक्षित आणि दीर्घकालीन सकारात्मक परिणाम करतात. पण अति तिथे माती ह्या म्हणीप्रमाणे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळणे गरजेचे आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेले पदार्थ जसे की मेथी, अक्रोड किंवा मनुके हे उष्ण प्रकृतीचे असू शकतात. त्यामुळे त्यांचे सेवन नेहमी सुचवलेल्या मर्यादित प्रमाणातच करावे, जेणेकरून शरीरात अतिरिक्त उष्णता वाढणार नाही किंवा पोटाचे विकार होणार नाहीत. जर तुम्हाला यांतील कोणत्याही पदार्थाची आधीपासून ॲलर्जी असेल किंवा तुमचे कोणतेही वैद्यकीय उपचार सुरू असतील तर हे उपाय सुरू करण्यापूर्वी एकदा आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे केस गळतीची कारणे वेगवेगळी असू शकतात. जर तुमचे केस गळती अनुवंशिक असेल किंवा थायरॉइड, PCOS यांसारखे आजार आणि तीव्र हार्मोनल बदलांमुळे होत असेल तर केवळ आहारातील बदलांमुळे ती पूर्णपणे थांबणे कठीण असते. हे नैसर्गिक पदार्थ तुमच्या केसांना अंतर्गत पोषण नक्कीच देतील, पण जर तुमचे केस अचानक आणि खूप जास्त प्रमाणात गळत असतील तर घरगुती उपायांवरच अवलंबून न राहता वेळीच एखाद्या चांगल्या त्वचारोग तज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. तर मित्रांनो, हे होते ते 5 पदार्थ जे रात्री झोपण्यापूर्वी खाल्ल्याने तुमचे केस झोपेतच मजबूत, दाट आणि सुंदर होऊ लागतात. लक्षात ठेवा की केसांची बाह्य काळजी घेण्यासोबतच शरीराला आतून पोषण देणे तितकेच महत्त्वाचे आहे. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत, परिवारासोबत नक्की शेअर करा. अशाच आरोग्यदायी आणि घरगुती उपायांच्या व्हिडिओसाठी आपल्या आरोग्य बीट्स या YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.